PCOD ज्याला आपल्याला आपण खूप लाईटली घेतोय ना, पुढे जाऊन फर्टाईल एजमध्ये ना ते इन्फर्टिलिटीमध्ये लँड होतं. ज्या वेळेला पाळी सुरू असते, ब्लिडिंग स्टार्ट असतं, तर गर्भाशय देखील वुंडेड आहे, व्रणित आहे. मग त्याला त्या पद्धतीची केअर सुद्धा गरजेची आहे. मग केअर कशी घ्यायची आहे? तुम्ही 15 वर्षापासून प्रॅक्टिस करताय मॅम. 15 वर्षापूर्वी खरंच केसेस कमी होते आणि आता खरंच वाढले आहेत. पाळीच्या त्या 4 दिवसांमध्ये गरजेची असणारी जी विश्रांती आहे ना ती नाही, आणि त्याच्यामुळं PCODचं प्रमाण देखील वाढतंय. PCOS आणि PCOD 100% क्युरेबल आहे. 10वीतली मुलगी आणि तिचं वजन आहे 98 किलो. मुलीचं वजन किती वाढतंय हे तुम्ही बघायला पाहिजे ना. वयात येण्याचं वय सुद्धा कमी झालंय. म्हणजे पूर्वी ते 14 ते 15 वर्षामध्ये पाळी सुरू व्हायची, पण आजकाल बघितलं तर अगदी 8-9 वर्षाच्या मुलीला सुद्धा पाळी येते. मॉडर्न सायन्समध्ये लॅप्रोस्कोपिक ड्रिलिंग केलं जातं. ब्रेस्ट टेंडरनेस ही खूप आपल्या समाजामध्ये न बोलली जाणारी कंप्लेंट आहे. खड्डा जरी पास केला तर तो जर्क जो आहे ना तो सुद्धा सहन होत नाही. अगदी डोळ्यातून पाणी येणे इतपत ब्रेस्ट टेंडरनेस असतो. पिरियड डिले करण्याच्या किंवा वेळेत येण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या जर घ्यायच्या नसतील तर मग आयुर्वेदाकडे काय उत्तर आहे या समस्येवर? काही पेशंट्समध्ये असंही पाहायला मिळतं की जर ब्लिडिंग सुरू झालं तर 15 दिवस 20 दिवस हे कॉन्स्टंट ब्लिडिंग सुरू राहतं. ओसी पिल्स वापरल्या जातात सर्रासपणे, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. ह्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे काय तर गर्भनिरोधक गोळ्या आहेत. म्हणजे तुम्ही तिथली जमीन आधीच नापीक करताय आणि जेव्हा तिला खरी प्रेग्नन्सी पाहिजे मग त्यानंतर IVF सेंटर गाठायला लागतंय. इन दिनों में बाहर जाओगे असं मा म्हणते. माँ यही सोच तो बदलनी आहे, पण सोच बदलणी म्हणजे टनाटना उड्या मारत जाणं नाहीये ना. काही महिला अशा आहेत की ज्यांचा रोजचा वर्कआउट आहे, व्यायाम आहे, मग जर ते हेल्दी लाईफस्टाईल जगताय तर मग त्यांना का बरं होतं?